लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि दिवाळी बोनसची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये लाडक्या बहिणींनी स्वतःचं नाव तपासावं। जर तुमचं नाव या दिवाळी बोनसच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा 3000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत। आणि काही भाग्यवान काही निवडक महिलांना 3000सोबतच 2500 रुपयांचा अतिरिक्त दिवाळी बोनस सुद्धा वाटप केला जात आहे। त्यांचीही नावं त्या लिस्टमध्ये त्या यादीमध्ये जाहीर झालेली आहेत। आता ही यादी नक्की कुठे पाहावी, कशी पाहावी आणि स्वतःचं नाव त्या ठिकाणी कसं चेक करावं? यादी पाहण्याचे दोन मार्ग आहेत, एक आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि दुसरा आहे ऑफलाईन पद्धतीनं। तर दोन्ही मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव त्या यादीमध्ये चेक करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया, परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती की तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्हाला माहिती आहे, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता। तेव्हा सर्व आमच्या ताईंना आणि आमच्या बहिणींना विनंती आहे की आपण आत्ताच या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस हवा आहे की नाही आणि तुमचं नाव त्या लिस्टमध्ये यादीमध्ये आलंय का, तर हे तुम्ही कमेंट करायला विसरू नका। आता बघा, या अपडेटला आपण सुरुवात करत आहोत। बघा, लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातल्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत। तुम्ही सुद्धा कदाचित तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल किंवा एखाद्या शहरात राहत असाल तर तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले आहेत। सरकारनं घोषित केल्यानुसार राज्यातल्या 2.5 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत। बघा, सुरुवातीला असं वाटलं होतं की अजिबात पैसे येणार नाहीत, परंतु जसजसे लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले लाखो कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आणि आता आकडा काय सांगतो तर 2.5 कोटीहून जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत। आता या 2.5 कोटी बहिणींपैकी बघा 2,34,00,000हून अधिक महिलांना 5 हप्त्यांचे 7,500 रुपये मिळाले आहेत। म्हणजे अजूनही 16 लाख महिला त्या ठिकाणी बाकी आहेत ज्यांना पैसे यायचे राहिले आहेत। कोणते? रेग्युलरचे 7,500, दिवाळी बोनस तर सोडा, रेग्युलरचे 7,500 न मिळालेल्या अजूनही 16 लाख महिला त्या ठिकाणी बाकी आहेत। परंतु अजूनही राज्यातील लाखो महिला या योजनेपासून वंचित आहेत। आपण पाहिलं 16 लाख महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, त्या पात्र महिलांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात येत आहे। बघा, आता 3 प्रकारच्या लिस्ट आपल्याकडे येत आहेत। मी तुम्हाला 2 लिस्ट सांगितल्या। ज्यांना सरसकट 3000 रुपये दिवाळी बोनस मिळणार आहे त्यांची एक लिस्ट, ज्यांना 2500 रुपये येणार आहेत त्यांची दुसरी लिस्ट आणि ज्यांना अजूनही हे 7,500 रुपये आलेले नाहीत अशांची तिसरी लिस्ट। अशा 3 लिस्ट सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात येत आहेत। ज्या महिलांना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्याच्या मागे अनेक कारणं आहेत। तुम्हाला माहिती आहे, आपण वारंवार कारणं पाहिली आहेत की अनेक महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायला एकतर उशीर केला। आम्ही सांगत होतो की जुलै महिन्यातच जेव्हा योजना सुरू झाली तुम्ही फॉर्म भरून टाका, जरी थोडेफार आपल्या डॉक्युमेंट वगैरे त्या ठिकाणी काढावे लागत होते, कागदपत्र गोळा करावी लागत होती। ज्या महिलांनी ज्या बहिणींनी आमचं ऐकलं त्यांना सगळे पैसे आत्तापर्यंत आलेले आहेत, 7,500 आलेले आहेत। आणि ज्यांनी म्हणजे उशीर केला किंवा त्यांना उशीर झाला अशा महिला मात्र त्या ठिकाणी राहून गेल्या आहेत। सोबतच आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही बँकेत जाऊन ई-KYC करा। अनेक महिला म्हटल्या की गरज काय, ई-KYC कशाला करायची? ज्या महिलांनी आमचं ऐकलं, ई-KYC केली त्यांना सुद्धा पैसे आले। ज्यांनी आधार सीडिंग करून घेतलं त्यांनाही पैसे आले। आता बघा, पुढे बघूया, महत्त्वाचं अपडेट आहे। सरकारनं जारी केलेल्या लाभार्थ्यांच्या सूचीत म्हणजे लाभार्थ्यांच्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। बघा, ज्या महिलांचं नाव सूचीमध्ये आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळतोय, म्हणजे 7,500 त्यांना मिळणार आहेत। सोबतच दिवाळी बोनस 3000 अधिक 2,500 5,500 त्यांनाच मिळणार आहे। ज्या महिला ग्रामीण भागाशी संबंधित आहेत म्हणजे गावाकडे राहतात, ग्रामीण भागात राहतात, त्यांनी लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लिस्ट चेक केली पाहिजे। म्हणजे बघा, 2 प्रकारच्या लिस्ट आहेत, म्हणजे मूळ लिस्ट 3 आहेत परंतु त्यातही 2 भाग पाडलेत। एक आहे ग्रामीण लिस्ट, म्हणजे ग्रामीण भागासाठी, जर तुम्ही गावात राहता, खेड्यात राहता तर तुमच्याकरता ती लिस्ट आहे। जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर शहरी भागाची लिस्ट वेगळी आहे, ते आपण पुढे बघूया। तर लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लिस्ट गावातल्या महिलांनी चेक करायची,
ग्रामीण लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही नक्की तपासायचं आहे. चेक करायचे तुम्ही की तुमचं नाव आले का. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. योजनेची घोषणा केल्यानंतर 1 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सगळ्यांना माहिती आहे 1 जुलैपासून आपण फॉर्म भरायला सुरुवात केलेली होती. योजनेचा उद्देश सांगितला की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे आणि म्हणून हे जे काही पैसे येणार आहेत या पैशांचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करा. स्वतःची प्रगती करण्यासाठी, स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी करा. नाहीतर आले पैसे आणि घरच्यांवरती तुम्ही खर्च करून टाकले असं काही करू नका. ते पैसे तुम्ही सांभाळून ठेवा, स्वतःसाठी त्याचा वापर करा. आता बघा, 15 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. सगळ्यांना माहिती आहे सरकारनं वारंवार तारखा वाढवल्या. आधी जी तारीख होती ती 31 जुलै होती, ती ऑगस्ट करण्यात आली, ऑगस्टचा शेवट. त्यानंतर ती सप्टेंबर आणि आता 15 ऑक्टोबर. तर आता फॉर्म भरता येत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे 15 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत 2.5 कोटीहून जास्त लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला आहे. लाडकी बहीण योजनेत, आता बघा हे महत्त्वाचं आहे, लाडकी बहीण योजनेत ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातील महिलांनी अर्ज भरले आहेत. अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्जाबाबत माहिती गोळा केली जात आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आता इलेक्शन संपल्यानंतर या अर्जांची पुनर्पडताळणी सुरू केली जाणार आहे शासनाकडून. म्हणजे अनेक महिलांनी काय केले, ज्या श्रीमंत होत्या तरी पण त्यांनी फॉर्म भरले, त्यांना पैसेसुद्धा आले. ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे, ज्या महिलांच्या घरचे इन्कम टॅक्स भरतात, ज्या महिला श्रीमंत आहेत त्यांनीसुद्धा लाभ घेतला आहे. आणि अनेक पुरुषांनीसुद्धा खोटं त्या ठिकाणी खोटं नाटं नाव लावून पैसे उकळलेले आहेत. तर आता बघा अंगणवाडी सेविकांना सरकारनं त्या ठिकाणी कामाला लावलेलं आहे आणि त्यांच्याकडून अर्जाबाबतची माहिती गोळा केली जात आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर तुम्हाला ग्रामीण लिस्ट नक्की चेक करायची आहे. आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला शहरी भागातली लिस्ट चेक करायची. आता चेक कुठं करणार तर बघा, इथे पहा लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लिस्ट. आता ग्रामीणचं पाहूया. ज्या महिलांना ग्रामीण लिस्ट तपासायची आहे, चेक करायची आहे, त्या महिला ही लिस्ट ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं तपासू शकतात. म्हणजे 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही ऑनलाईन बघा घर बसल्या, किंवा तुमच्याच गावामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं तपासू शकता. महिलांना ही लिस्ट ऑनलाईन तपासण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे. हो, आता नारी शक्ती दूत ॲपवरती ही लिस्ट आलेली आहे. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप ओपन करा. आता हे कोणतं ॲप आहे तर बघा, आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी जे ॲप वापरलं होतं त्याचं नाव आहे नारी शक्ती दूत. तर तेच ॲप एकदा अपडेट करून घ्या. बऱ्याचशा महिला प्रश्न विचारतात की ते ॲप ओपनच होत नाही, ते ॲपला प्रॉब्लेम आहे, ते चालतच नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतंही अँड्रॉइड ॲप हे वेळोवेळी अपडेट करावं लागतं. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला ही लिस्ट वगैरे काही दिसणार नाही. आणि मग लोक म्हणतात की लिस्ट आलेलीच नाही, दिसतच नाही. तर आधी तुम्ही प्ले स्टोअरवर जा. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप सर्च करा आणि त्याला अपडेट करा. एकदा का ते अपडेट झालं की ओपन करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून त्याला चालवू शकता आणि तिथं तुम्हाला ही ऑनलाईन लिस्ट चेक करायची आहे. आता जर तुम्हाला हे करणं अवघड वाटतं, तुम्ही तितकेसे जर का हे नाहीत की त्याला आपण म्हणतो की टेक फ्रेंडली नाहीत, तर तुम्ही काय करा बघा. आता महिलांना जर ऑफलाईन पद्धतीनं ही लिस्ट चेक करायची असेल, कशी ऑफलाईन पद्धतीनं, तर त्या महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. ग्रामपंचायत अधिकारी कोणते तर आपले जे ग्रामसेवक असतात, ठीक आहे. तर त्या ग्रामसेवकांची आपण भेट घ्यायची आहे, ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत त्यांची, आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला ही लिस्ट तुम्ही दाखवा. आता काय होतं की सध्या निवडणुकीची कामं आहेत, बरेचसे ग्रामपंचायत अधिकारी टाळाटाळ करतात काम करण्यासाठी. तर तुम्हाला त्या ठिकाणी आग्रह धरावा लागेल की आम्हाला चेक करायचं आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत की नाही, आमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही. तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांना सांगा की आम्हाला ही लिस्ट पाहायची आहे. त्यानंतर तुम्हाला पात्र महिलांची यादीबाबत माहिती मिळेल. आता जर ते देत नसतील तर अजून एक मार्ग आहे. जर ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला कुणी दाद देत नसेल, निवडणूक आहेत, प्रत्येकजण बिझी आहे, तर अजून एक मार्ग आहे. याशिवाय तुम्ही अंगणवाडी अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करून ग्रामीण लिस्ट तपासू शकता. याच्यामध्ये तुमच्या अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी ताई आहेत. अंगणवाडी ताईंच्या वरती अंगणवाडी मुख्याधिकारी म्हणून एक पद आहे, तर त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकता. त्यांच्याकडे देखील शासनानं लिस्ट दिलेली आहेत, तर ती लिस्ट तुम्ही तुमच्या भागामध्ये चेक करू शकता. आता जी गोष्ट
ग्रामीण भागात आहे, अगदी तीच गोष्ट शहरी भागाला सुद्धा लागू पडते. शहरी भागातल्या महिलासुद्धा एकतर जे ॲप आहे नारी शक्ती दूत ॲप, तर त्याच्यावरती जाऊन आपली जी लिस्ट आहे तर ती चेक करू शकता, स्वतःचं नाव बघू शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ऑनलाईन हे पाहणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या नगरपंचायतमध्ये किंवा तुमची जी महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, तर त्या ठिकाणी जाऊन देखील याबाबत चौकशी करू शकता. त्या ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष निर्माण केला जाऊ शकतो. असेल त्या ठिकाणी महिला व बालकल्याणचा, तर त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा, ती लिस्ट तुम्हाला मिळून जाईल. परंतु मला वाटतं की शहरी भागातल्या महिलांनी नगरपंचायत किंवा नगर परिषद, महानगरपालिकेत जाण्याऐवजी त्यांनी नारी शक्ती दूत ॲपचाच वापर करावा. कारण सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, तुम्हाला कुठेही शक्यतो कुणीही दाद देणार नाही. प्रत्येकजण कामामध्ये व्यस्त आहे आणि आचारसंहितासुद्धा आहे. तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपचा वापर नक्की करा. त्या ठिकाणी 2-3 लिस्ट आलेल्या आहेत, त्या लिस्ट चेक करून घ्या तुमचं नाव आहे की नाही. जर तुमचं नाव असेल तर हमखास तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. जर नाव नसेल तर समजून जा की आपल्याला पैसे यायची शाश्वती आता राहिलेली नाही. आणि अशामध्येच आता अजून एक खूप चांगली गुड न्यूज आलेली आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. ह्या व्हिडिओनंतर आज संध्याकाळी मी तो व्हिडिओ तुमच्याकरता नक्की पोस्ट करेल. तर तो व्हिडिओ जर पाहायचा असेल आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय मोठी अपडेट आहे, खूप गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवूया. तर तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. या व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला दिवाळी बोनसची आवश्यकता आहे की नाही आणि तुम्हाला 7,500 टोटल आले आहेत का. आणि हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना, आपल्या बहिणींना, आपल्या नातलगांना नक्की शेअर करा व्हॉट्सॲपवरून आणि फेसबुकवरून, जेणेकरून त्यांना देखील लिस्ट कशी चेक करायची हे समजून येईल. धन्यवाद.